समाजाच्या चौकटीत राजकीय पुढाऱ्यांना जनतेच्या मनातील प्रश्नांवर जाहीरपणे बोलतं करणाऱ्या आणि आज हॉट सीटच्या माध्यमातून या जबाबदार राजकीय पुढाऱ्यांना आपल्यासमोर ते घेऊन आले. ज्या लेखणीतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली, ज्या लेखणीतून ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाकरिता पसायदान लिहिले, ज्या लेखणीतून तुकोबारायांनी गाथा रचली, त्याच लेखणीची तलवार करीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले. त्याच लेखणीतून अण्णाभाऊ साठे साहित्य लिहिले, त्याच लेखणीतून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान जन्माला घातले व त्याच लेखणीतून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर घडले. त्याच लेखणीने समस्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याची ताकद आम्हा पत्रकारांना दिली. मुक्ताबाईंनी ज्ञानोबा रायांना सांगितले, दादा समाजाकडे जे जे आहे ते तो आपल्याला देईलच, त्याकडे जास्त लक्ष देऊ नको, परंतु आपल्याजवळ जे आहे चांगलं आहे, उत्तम आहे, उदात्त आहे ते आपण समाजाला द्यावं, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेगावच्या इतिहासात प्रथमच होत असलेला हा हॉट सीट कार्यक्रम. कारण या कार्यक्रमात येण्यासाठी मोठं मन लागतं, हिंमत लागते, आमना सामना करण्याची ताकद लागते. हॉट सीट म्हणजे काय रे भाऊ, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. हॉट सीट म्हणजे गरम खुर्ची असं नाही. जनतेच्या व पत्रकारांच्या समोर नेता आला म्हणजे तसाच तो आतून गरम होतो. सर्वांना यशस्वी होण्याच्या शुभेच्छा देतो. ख्यातनाम राजकीय विश्लेषक आदरणीय डॉक्टर प्राध्यापक श्री विनोदजी गायकवाड यांना मी हॉट सीटवर विराजित होण्याची विनंती करतो. तुमच्यावर आरोप असा आहे, आपल्या एरियामध्ये घरापर्यंत सुमारे 200 मीटरचा रस्ता तयार करून घेतला. त्यांनी आपल्या परिसरात सुमारे 100 वृक्ष 100 झाडं लावली, फक्त लावली नाही, जगवली, वाढवली. तर एक सुज्ञ नागरिक म्हणून हा सगळा प्रपंच करण्याचा काय हेतू होता, याबद्दल आपण काय सांगा? मित्रो, माझ्यावर जो आरोप झाला तो मी स्वीकारतो. भारतीय संविधानाने अधिकार निश्चित करीत असताना कर्तव्य सुद्धा बहाल केले. त्यामध्ये 1947 मध्ये जी आम्ही लोकशाहीचा स्वीकार करणारी व्यवस्था निर्माण केली, त्यापूर्वी लोकशाहीवर जी टीका झाली होती की लोकशाही ही अज्ञानी लोकांचं शासन असतं. लोकसहभागाचा भाग मला पीक करत असताना, झाडं लावत असताना किंवा रस्त्याचं काम करत असताना रोकड्यामधील बऱ्याच नागरिकांनी मदत केली, म्हणून त्यांचा लोकसहभाग तिथे दिसला आणि ते उद्दिष्ट मी साध्य केलं. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. कोणत्या नगरसेवक आणि विविध पदाधिकाऱ्यांना दरमहा किती मानधन मिळत असते याच्यावर थोडी चर्चा करूया. वेतन नाही, मुद्दा आहे मानधनाचा. कारण 1947 नंतर 1950 मध्ये जेव्हा आम्ही संविधान स्वीकारलं त्यावेळी एक संविधानिक रचना स्थानिक स्वराज्य संस्थेची निश्चित झाली आणि त्यातून मग त्या टप्प्यामधून नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचं मानधन वाढत गेलं. वाढत असताना अ वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका आणि क वर्ग नगरपालिका अशा प्रकारचं विभाजन केलं. पण ते मानधन 1500 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपये असं तुटून झालं. शहराच्या विकासासाठी नागरिकांची भूमिका कशी याच्यात असावी, काय नागरिकांना असं वाटतं की एक संस्था म्हणून किंवा कल्याणकारी राज्य म्हणून माझी सर्वस्वी जबाबदारी ही कोणाची आहे? नगरपालिकेची. म्हणजे माझ्या जन्मापासून जन्माची नोंद करणे, नंतर मृत्यूची नोंद करणे, मधला जो कालखंड आहे त्या सर्व जबाबदारी ही नगरपालिकेची आहे असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टीनेच आम्ही त्या नगरपालिका या संस्थाकडे पाहतो. पण मला असं वाटतं सर ते चुकीचं आहे. कारण एक नागरिक म्हणून माझ्या सांडपाण्याची व्यवस्था असेल, मी केलेल्या घाण कचऱ्याची व्यवस्था असेल किंवा इतर काही बाबी असेल,
तर त्याची पूर्ण व्यवस्था नगरपालिकेने करावी ही नागरिकांची अपेक्षा मुळात संविधानाला अपेक्षित नाही. कारण सिंधी समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी लोकसहभागातून स्थानिक विकास करावा. आणि लोकसहभाग म्हणजे काय? मी कचरा करावा आणि नगरपालिकेने उचलावा. आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, ही मी विस्कट व्हायची आणि ती नगरपालिकेने सांभाळवायची असे नाही. यातून काही लोकांना कदाचित असं वाटत असेल की मी नगरपालिकेची बाजू घेतो. मुळात नाही. आता मी गरजापूर्तीचं साधन म्हणजे नगरपालिका, पण त्यामध्ये माझं योगदान नागरिक म्हणून असणे गरजेचं आहे असं मला वाटतं. सत्ताधारी आणि विरोधी यांच्यातील संबंध कसे असावे? जेव्हा 1989 पासून केंद्र, राज्य आणि स्थानिक राजकारणामध्ये आघाड्याचं राजकारण स्थिरावलं, मी जेव्हा एक राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून बघतो तर काही ठिकाणी मग या संबंधांचा परिणाम स्थानिक विकासावर झाला. मग एका सभापती सत्ताधारी पक्षाचा असेल तर एक सभापती विरोधी पक्षाचा येतो, मध्ये त्यावर आक्षेप नोंदवायचे. मग आक्षेप कसे नोंदवायचे तर त्यांनी चर्चा केली पाहिजे. नगरपालिकेच्या उत्पन्नाची साधनं मर्यादित आहेत आणि आम्ही नागरिक नगर परिषदेला नियमित वार्षिक कर भरत नाही. म्हणजे एक आर्थिक समस्या होती. दुसरी समस्या अशी आहे की नगरपालिका चालते कशातून, राज्यकारभार कसा होतो, कल्याणकारी योजना राबविल्या कशा जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शासनाच्या निधीमध्ये अनियमितता आहे. तुम्ही तक्रार केली नाही म्हणून ती साफसफाई झाली नाही. तुमचंही हे कर्तव्य आहे. तुम्हाला सुद्धा ती तक्रार करावी लागेल, तरच ते योग्य रीतीने काम होईल. की नगर परिषदेमध्ये आपल्या सौभाग्यवती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. ठेकेदारीच्या माध्यमातून कळपांढरे करून घेतले असा आरोप जनतेचा आहे. आपण मतांच्या राजकारणासाठी आपली समाजहिताची भूमिका मांडली नाही, हा जनतेचा निष्कर्ष आहे. गावामध्ये ज्या कामांना विरोध होत होता त्या कामांना आपण छेडले सुद्धा नाही. इतर समाजासाठी सुद्धा विशेष असे काम आपण केल्याचे दिसत नाही. जे प्रश्न विचारले त्याचे प्रामाणिकपणे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. हे प्रश्न होते, हे आरोप होते, प्रश्न आम्ही विचारणार आहोत. म्हणजे प्रतिनिधी माझी पत्नी नगर परिषद मध्ये निवडून आले 2016 मध्ये आणि मी ठेकेदारी चालू केली अशातला काही विषय नाही. कारण माझं एक रजिस्ट्रेशन हे 15 वर्षापासून मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एक मेहनत करून रोजगार, एक समाजकार्याची आवड असून मी याच्यामध्ये भारतीय जनता पक्षातून माझ्या पत्नीला उभं केलं आणि जनतेनं मोठा प्रतिसाद देऊन आम्हाला निवडून दिलं. सर, मला आपण एक गोष्ट सांगा, विकास या शब्दाचा अर्थ आपल्यामध्ये कसा असावा? विकास हा एक प्रतिनिधीचं एक कर्तव्य आहे. आपला जनतेनं जो विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, जे समस्या आहेत 100% समस्या हे कोणीही शेगाव शहरातली मला कोणा वाड्यामध्ये सोडलेला जात नाही. आरोप हे होत असतात, परंतु विकास हा एक कर्तव्याची बाजू धरून तो प्रतिनिधींना विकास आपला साधला पाहिजे. आणि आपलं कर्तव्य जनतेने निवडून दिल्यामुळे जे समस्या आहेत, जे समस्या नगरपालिकेत जे तक्रारी येतात त्याचं निवारण आम्ही चांगल्या प्रमाणानं या 5 वर्षा काळात केलेलं आहे. म्हणून विकास जो 40 वर्षापासून या शहरातही असं तुम्हाला हे मान्य करावं लागेल जो झालेला नाही. आमच्या या एक हाती सत्ता असल्यामुळे भाजपच्या या कार्यकाळात हा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण तो विकास शाश्वत झाला का? शाश्वत झालेला आहे विकास. का झालेला नाही? बरं, विकास म्हणजे एक हाती सत्ता असली तरच होईल का? असं नाही आहे. आम्हाला खरोखर आता साहेबांनी सांगितलं, जे विरोधी पार्टी आहे त्यांना आमचे विद्यमान नगराध्यक्षा शकुंतलाताई पांडुरंग खोत यांनी सर्वांना, म्हणजे विरोधी असो या सत्ताधारी असो, गावातनं जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा जो त्यांच्या प्रभागात विकास व्हावा असा हा दिलेला आहे. म्हणून विकासात कोणतंही असं मतभेद आमचे मतदारसंघाचे आमदार असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, गटनेते असतील, असं कुठेही कोणता प्रकार झालेला नाही. शेगाव शहराच्या आर्थिक वृद्धीसाठी तो विकास आहे आपला, जे रोजगार आहे. सर्वप्रथम शेगाव
हे संत नगरी आहे. गजानन महाराजच्या मंदिराशिवाय या शेगाव शहरात दुसरा व्यवसाय वगैरे काही नाही. पण व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर आपण मागं आहे. परंतु नगर परिषदेच्या वतीने जे काय आम्ही प्रतिनिधित्व आहे जे करता आलं तर ते झालेलंच आहे. आमदार साहेब गेली 4 वेळा निवडून आलेले आहेत. या पक्षाचे, तुमच्या पक्षाचे आमदार असतानाही आजपर्यंत गावात आर्थिक विकासासाठी का काही केलं गेलं नाही? ते प्रश्न त्यांना विचारले तर बरं राहतील. मी एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही प्रयत्न का केले? आम्ही या 5 वर्षात तुम्ही प्रयत्न का केले? आम्ही आमचे विषय त्यांच्यापुढे मांडलेले आहेत. ते त्यांच्या प्रयत्नात ते आहेत. पण आता तुम्ही आता केलेले नाही आहेत ते आले योग्य ते त्यांच्यावर ते प्रयत्न योग्य राहतील असं मला वाटतं. आता कशा पद्धतीची होईल ती? 2016 मध्ये जी निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अक्षरशः त्या अगोदरचा जो विषय घेतला तर गावामध्ये बरेचसे आता इथं आहेत, पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, सर्वांना माहीत आहे. या 5 वर्षाच्या कार्यकाळात 2 वर्षे करोनाचे सुद्धा गेले. परंतु निध्या जशा आल्या ते पूर्ण शहराच्या जे नवीन काही आपलं हद्दवाढ झाली त्याच्यामध्ये बी फार असे समस्याचा विषय होता. तो विषयसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात पार पाडला गेला आणि भरपूर असा मला तरी असं वाटते 70 ते 80% असा विकास भरपूर झालेला आहे. जो 20% विकास तुम्ही म्हणतात, 20 किंवा 30% विकास हा का बरं नाही होऊ शकतो? हो, जेवढा कार्यकाळ होता तेवढा आम्ही आमचं काम केलेलं आहे. त्याच्या बाद आता असेल पुढे जनतेचं जो आम्ही जे जनतेसाठी केलेलं आहे ते येणाऱ्या दिवसात तुम्हाला मतदान ते पेटी टाकूनच देतील. करू आम्ही पुढच्या वेळेस. आज तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात तिथं तुमच्या घरची व्यक्ती निवडून यावी यासाठी आपण सर्व आटापिटा करता कार्यकर्ते कधी मोठे होते? म्हणजे नेहमी आपणच का बरं उभं राहावं? कार्यकर्ते का नाहीत ते कधी मोठे होते? हे बघा, कार्यकर्ता मी पण कार्यकर्ताच आहे. कार्यकर्ता असताना जे वरिष्ठ जे लोक आहेत आमच्या कार्याची दखल घेऊन ते त्यांना ते चालत देतात आणि त्यांना उभं करायची संधी देतात. जनता त्यांना निवडून देतात. ते त्यांच्या कार्यावरच अवलंबून असते कोणाला संधी द्यायची की नाही द्यायची. त्या जो आहे तुमचा हा शाश्वत विकासाचा यांनी केला. तुम्ही खूप छान सांगितलं की त्यांचं एक जर सोडलं तर बाकी काही नाही, एकदम बरोबर आहे. मग असं कसं चालेल? हा एक विषय आहेच की नगरपालिका लेवलवर नगरपालिका काय करते आहे शहराच्या विकासासाठी किंवा प्रश्न थोडा बिकटच आहे. कारण हे नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते रोजगाराचे विषय असे रगडतच आहे. परंतु कालांतरानं आता आपला मतदारसंघ या अगोदर खामगाव मतदारसंघ होता त्याच्यामध्ये बी 2 ते 3 टन आमदार दुसरे येऊन गेले. हे आता आमदार 4 टन यांचे बी झालेले आहेत, मिनिस्टर पण राहिलेले आहेत. परंतु रोजगाराचा जो विषय आहे नगर परिषदमध्ये जे निधी आले तो एक निधीचा जो विकासा माध्यमातून ज्या निधीमधून ते कामं निघाले तो रोजगाराचा एक प्रकारचा असं मी मानतो. हे बरोबर आहे. कारण काय ठेकेदारी हा जो व्यवसाय त्याचा काही प्रतिनिधी 5 वर्ष येतात आणि पुन्हा ते दिसत नाही. त्याचं कारण तेच आहे की त्यांनी जनतेनं जो विश्वास टाकला त्या जनतेच्या विश्वासाचा कुठंतरी ते तडा देतात. त्याच्यामुळे हा प्रकार तो घडते पुढच्या 5 वर्षात ते दिसत नाही असं आम्ही स्पष्टपणे सांगतो. नाही एक स्पष्टपणे सांगा, प्रामाणिकपणे सांगा. काही कोणी काही घेणार नाही, काही देणार नाही. तुम्ही किती रुपयाचे कंत्राट घेतले? आपा सर, मला माझी पत्नी निवडून आल्यानंतर मला या संस्थेमध्ये काम घेता येते. भाऊंनी जे प्रश्न केला 5 वर्षामध्ये मी माझ्या पद्धतीनं जे माझेजण जे समाजाचं म्हणा, गावाचं म्हणा, माझ्या प्रभागाचं म्हणा, जे माझ्यानं करता आलं मी प्रामाणिकपणे ते काम केलं. मी माझ्या व्यवसाय जो असतात तो बाजूला ठेवला. कारण मला जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठं टळा न जाता कारण त्याच्यात आपण म्हणजे त्यांचे विश्वास ठेवून असे भरपूर कामं केले. माझा जो व्यवसाय सप्लाय गिट्टी मटेरियल सप्लायचा व्यवसाय तो माझा बाहेर मी केला. तो नगर परिषदेचे काही संबंध त्याचा ठेवला नाही. तुम्हाला किती विश्वास आहे की तुम्ही यावेळेस त्या ठिकाणाहून येसाल आणि तुम्ही ते तयारीत आहात का? बरोबर, ते चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ज्या प्रभागामध्ये मी आलेला तो सर्वात माझ्या वतीनं तरी मी ज्या प्रभागात लहानसा मोठा मी तिथं झालेला आहो त्याचा विकासच नव्हता 40-50 वर्षापासून. म्हणजे पूर्ण प्रभागमध्ये दसरा नगर घ्या, गणेश नगर घ्या, भोईपुरा, धनगरपुरा असं मला तरी असं वाटते माझ्या प्रभागात कोणतं काम असं राहिलं नाही. तर निवडून यायचं काय, निवडून जनता दाखवून दिलं निवडून तर जास्त मताने येणार आहे.
आलं मी कॉन्ट्रॅक्टरचा आहे, माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे, परंतु इथं एक सप्लायर म्हणून माझा व्यवसाय आहे, तर मी माझ्या सप्लायरचं मी माझं काम करणारच आहे. 20 वर्षापासून मी काम केलं, त्याच्याशी कॉन्ट्रॅक्टची लिगली कॉन्ट्रॅक्ट याचा प्रश्नच येत नाही. खूप खूप धन्यवाद. एक बार नितीन भाऊसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही. विचारावं आपण जनतेमध्ये एक प्रश्न घेऊ, त्यांनी हात वर करायचा आहे. आमचा माईक आम्ही तिथपर्यंत पोहोचू. एकच प्रश्न राहील, पण त्यांनी वैयक्तिक न जाता गाव विकासाचा, गाव हिताचा सामूहिक प्रश्न घ्यावा. श्री दिनेश साळुंके यांना आमंत्रित करतो. दिनेश, आपल्यावर जनतेचे आरोप असे आहेत, कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त असतात. तुम्ही अध्यक्षपदाचे भाषण बांधले खरे, पण आपल्या मागं वराड दिसत नाही. आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नगर परिषदेमध्ये असताना त्यांनी कोणतेही जनहिताचे प्रश्न उपस्थित केले नाही, असा सूर जनतेत आहे. नंबर 3, आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यावेळेस शहरामध्ये येतात तेव्हा कार्यकर्ते उत्साहात दिसतात. सरकारमध्ये तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहात, पण 5 वर्षापासून स्थानिक नगर परिषदमध्ये आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हावी होत असल्याचं चित्र आहे. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो. पहिले बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त होते, पण मी अध्यक्ष झाल्यापासून माझी कार्यकारिणी आणखीन मी जाहीर केलेली नाही. माझ्या संपर्कात खूप लोक येत आहे, त्यामुळे मी ही कार्यकारिणी जाहीर केली नाही. तेच कार्यकर्ते घेतले तर तुम्ही म्हणसान की वराळ मागे नाही आहे, म्हणून माझ्या संपर्कात जास्त लोक असल्यामुळे मी आता या महिन्यात तुम्हाला दाखवून देईन की शेगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किती वेगाने वाढत आहे. नेते येताना आणखीन कार्यकर्ते वाढतील व नेते नसताना बी कार्यकर्ते वाढतील, असा मी तुम्हाला ठामपणे विश्वास देतो. तुमच्या मते नगर परिषदेत कोणती कामे चुकीची झाली मागील 5 वर्षात आणि ती कोणती आहेत असं तुम्हाला वाटते तुमच्या पक्षाकडून? चुकीची म्हणजे शेगाव विकास आराखड्याच्या 450 करोड निधी जो आदरणीय आमचे अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या माध्यमातून विकास आराखडा हा शेगाव शहराला मिळाला. पण शेगाव शहरात नंदवंदन झालं पाहिजे होतं, पण मोठ्या भ्रष्टाचारामुळे तो शक्य झाला नाही. हा भ्रष्टाचार कोणी केला असावा? हा भ्रष्टाचार सगळे मिली बघत आहे. तरी कारण नगर परिषद मध्ये तर त्याचा काही विषयच नव्हता. नगर परिषद मध्ये त्याचा काही विषयच नव्हता. विकास आराखडा त्यामध्ये आपल्या पक्षाचा सहभाग होता का? नाही, आमचे नगरसेवक मी स्वतः नव्हतो ना त्याच्यात. नगरसेवक बी आमच्या पक्षाचे कमी होते. सत्ता भाजपची होती इथं नगर परिषद बहुसंख्य नगरसेवक कमी होते हे असं वाटत नाही. कारण एकही नगरसेवक असला तर हेही दिसते की तो सुद्धा अध्यक्ष बनण्याच्या तयारीत असते आणि तो अध्यक्षही बनते. अशा भरपूर नगर परिषदा आपण मागं बघितलेल्या आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरसेवक निवडून येतील ते विकासाचे खरे शिलेदार असून भ्रष्टाचाराच्या चाराविरुद्ध आवाज उठवतील असा मला विचार. परिषदमध्ये तुमची कधी सोबळावर सत्ता येईल असा तुम्हाला विश्वास वाटतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेगावसाठी 450 करोड विकास निधी हा अजितदादाच्या माध्यमातून दिला आणि पाणी पुरवठा योजना जे पक्षाच्या कामगिरीनं आपण मग समाधानी आहात का? तुमचे जे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का? मग समाधानी तर नाही आहे, पण यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूतीने काम करीन हे मी सांगतो तुम्हाला. जोड पक्षाला सोबत राहून की एकटे? आता तर स्वबळावर आहे, पण आमचे आदरणीय जिल्ह्याचे पक्षाचे सर्वात आदरणीय पालकमंत्री राजेंद्रजी शिंदे साहेब व जिल्हाध्यक्ष
नाजीजी काजी यांचे आदेश आले तर आम्ही युती बी करू शकतो स्वबळावर, नाही तर आम्ही स्वबळावरची आता आमची तयारी आहे. पण त्यांचे आदेश आम्हाला जे आदेश येतील ते आम्ही मान्य करू. मागच्या वेळेस असं दिसलं होतं, युती होती पण तरी सुद्धा दोन्ही पक्ष, तुमचा जोडीदार पक्ष आणि तुम्ही एकमेकांच्या समोरच असे प्रभागांमध्ये निवडणुकीमध्ये उभे असलेले दिसले. त्याचा फायदा दुसऱ्या पक्षांना झाला. काय ती चुकी परत होईल? ही चूक परत झाली तर परत भारतीय जनता पार्टी बहुसंख्येने या सभागृहात येईल असं मला वाटते. पक्षाला आपण काय त्याच्यातून उपदेश देसाल? आता मित्र पक्षाला काय म्हणसाल? मित्र पक्षाला हेच म्हणे की युती झाली तर शेगाव शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि शेगावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अरे युती नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सगळे बळकट उमेदवार देऊन शेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणण्याचा प्रयत्न करून आमचे सरकार पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार या गावात आणून आम्ही शेगावात एक राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण तयार करू आणि शेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणल्याशिवाय राहणार नाही. जे वरिष्ठांचे आदेश येईल, महाविकास आघाडीत शिवसेना असो काँग्रेस असो, त्याप्रमाणे आम्ही युती करू. आपण अध्यक्ष झाल्यानंतर काही लोक राजीनामे देत आहेत. तर गटबाजी आहे की काय आहे नेमकं? कारण काय त्याचं? आणि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी आहे की नाही आहे? किती गट आहेत राष्ट्रवादीमध्ये? गट तर सर्व पक्षामध्ये असतात, पण सर्व काम करताना सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याचं ध्येय एकच असायला पाहिजे असं मला वाटतंय. दिनेशजी, तुम्ही गेल्या 4 महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेलं एक उल्लेखनीय काम सांगा जे समाजहिताचं आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे. समाजहितासाठी 600 लोक रेशन कार्ड पासून अन्नधान्यापासून वंचित आहे. त्यांना धान्य मिळण्यासाठी मी आदरणीय शिंदे साहेब यांना धान्याचा इष्टांक वाढवून त्या 600 लोकांना धान्य मिळावे असे मी मागणी केलेली आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता तहसील म्हणो, पोलीस स्टेशन म्हणो, कुठंही म्हणो दलालीचं काम करीन तर त्यांना मी एक मीटिंग घेऊन सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करीन की कोणताही तुम्हाला निवेदन द्यायचं असले तर अध्यक्षाच्या मार्फत देण्यात यावे व असा दलालीचं काम मी मुळीच खपून देणार नाही. पुरवठा खाता आहे. साहेबांना विचारू इच्छितो की एका शेगाव तालुक्यामध्ये आज जवळपास 12 ते 15 हजार राशन कार्डचे लोक असे आहेत की ज्या गोरगरिबांना 10 ते 15 हजार गोरगरिबांना आजही राशन मिळत नाही आणि तिथं वेळोवेळी आंदोलने करून फक्त अधिकाऱ्यांचं एकच सांगणं येते की इष्टांक पूर्ती अजून आली नाही. त्याविषयी आपण काय केलं? कारण पालकमंत्री साहेब पण आपलेच आहेत. पालकमंत्रीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अन्न पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेबांना या विषयाची मागणी करून लवकरात लवकर आम्ही 600 लोकांना अन्न पुरवठा करण्याचा काम करू अशी मी मागणी छगन भुजबळ साहेब यांना करेन. बहुजन आघाडीचे प्रतिनिधी, आपल्यावर जनतेचा असा आरोप आहे की एक सत्ता स्थापनेसाठी निवडणूक न लढता सत्तेची चावी किंवा सत्ता स्थापनेकरिता पाहिजे असणारा जादुई संख्येचा मार्ग आपल्या पक्षाच्या माध्यमाने जावा याकरिता निवडणूक लढविता. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होते. हा पहिला आरोप. दुसरा आरोप, फक्त वरिष्ठ नेत्यांनी सत्तेत राहावं, कार्यकर्ता हा नेहमी लहान राहावा ही प्रतिमा बदलण्याचे कार्य आपण केले नाही. तिसरा आरोप आणि शेवटचा, सामान्यांच्या मागण्यांसाठी हक्कासाठी आपण कोणतेही आंदोलन केले नाही, सोबतच पक्षवाढीसाठी प्रयत्न देखील झाल्याचे दिसत नाही असे आरोप जनतेचे आहेत. वंचित बहुजन आघाडी हा निष्ठेवर चालणारा पक्ष आहे. यांना सत्तेची गरज नाही. सत्तेपेक्षा समाजकारक आणि जनतेचा विकास हेच ध्येय वंचित बहुजन आघाडीचं आहे. नगरपालिकामध्ये आमच्या एक नगरसेविका आहेत आणि आदरणीय प्रीतीताई शेवकार या 5 विषयामध्ये MA झालेल्या आहेत. 5 विषयात दिला आहे. अशी उच्च शिक्षित नगरसेविका मला तरी वाटते सभागृहात नाही आज. या नगरसेविकेच्या मुळे आमच्या शेगाव संतनगरीमध्ये दलितांच्या विकासाची कामं लाखो रुपयाची झालेली आहेत.
RD रस्ता क्रमांक 5 हा 4,97,00,000 मंजूर आणि रस्ता झाला, तो निव्वळ आमच्या नगरसेविकेमुळे झालेला आहे. त्यानंतर त्याच एरियामध्ये पाणी पुरवठा कमी होत असल्यामुळे तिथं पाण्याची टाकी 7 करोड रुपयाची सुद्धा मंजूर होऊन टेंडर झालेलं आहे. आजच्या भाव वाढल्यामुळे 4 कोटी अजून त्याच्यात ॲड केलेले आहेत. अशी एक कर्तव्याने एक उच्च शिक्षित नगरसेविका आमच्या पक्षातून नगरपालिकेत गेली आणि रस्त्यावर न भांडता त्यांनी सभागृहात भांडले आणि विकास खेचून आणलेला आहे. त्याचं उदाहरण घ्या तुम्ही. आम्रपालीमध्ये बुद्ध विहार असेल, आपण पाहिलं असेल लाखो रुपयाचं आहे. रेणुका नगर असेल, 3 पुतळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं 3 सभागृह झालेले आहे, विहार झालेले आहे. ते आमच्या उच्च शिक्षित नगरसेवकीने सभागृहात पाठपुरावा करून ताकदनिशी निधी खेचलेला आहे. आणि अशा वंचित बहुजन आघाडीचा एक जरी नगरसेवक असला तरी लाखो करोड रुपये आमच्या नगरसेवकी ताईंनी खेचून आणलेला, याचं उदाहरण तर संत नगरीतल्या जनतेला माहीत आहे. पण प्रभाकर भाऊ, मला असं वाटतं यावेळेस सत्तेमध्ये नगर परिषदच्या भारतीय जनता पक्ष होता, बरोबर. आणि ही जी बुद्ध विहाराची कामे झाली ही त्यांच्या माध्यमातून झाली. लढता आहे सैनिक नाम होता है सरदार का. मागणी सभागृहात आमच्या नगरसेवकांनी केली, श्रेय सत्ताधारी लोकांना गेलेला आहे. हे आपण चांगल्या प्रकारे समजू शकता. आपण पुढचा प्रश्न घेऊया समीरजी. प्रभाकर भाऊ, पुढचा प्रश्न आहे, नगर परिषदेच्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या पक्षाच्या एकच महिला उमेदवार निवडून येऊ शकल्या, असे का? कारण शेगाव हा संघटनात्मक विषय आहे. इथं थोडं मागच्या बाजूनं कार्यकर्ते मागच्या वेळेस, त्यामुळे तिथं आम्ही एक नगरसेवक पाठवू शकलो. पण येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही निश्चितच सभागृहाच्या सत्तेत राहू, एवढं तुम्हाला विश्वास देतो. एकटा की कोणी सोबती घेऊन? हा येणारी वेळ सांगेल आणि पक्षश्रेष्ठी सांगेल. पण काय नगरसेवक तितके वाढतील प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये? निश्चित एकच्या वरच राहतील. सध्या एक आहे, त्याचे 5-6 निश्चित होतील, त्यात काही शंका नाही. कुठे युती वगैरे तर नाही होणार? अजून तर काही निश्चित नाही. आदरणीय आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे, या शहराचे शहराध्यक्ष राजेंद्र शेवगार हे ते निर्णय घेतील. तुमच्या नगरसेविका ह्या सत्तारूढ पक्षात सहभागी होत्या की विरोधात होत्या? विरोधात होत्या. आणि तरी त्यांनी एकाही ठरावाला 5 वर्षात विरोध केला नाही, हे रेकॉर्डेड आहे. त्यामुळे याच्यावर तुमचं म्हणणं काय? आपण बरोबर चांगला प्रश्न विचारला. आपण सभागृहाची टिप्पणी बघावी, सभागृहाचे मिनिट बघावे की आमच्या नगरसेवके बाईने किती विरोध केलेला आहे. प्रत्येक सभागृह आमच्या बाईनंच गाजवलेला आहे, प्रत्येक मिटिंगचं. चुकीचं बोलताय. प्रश्न असा आहे की विरोध केला म्हणजे सर्व कामं जी नगरपालिकेत झाली ती चांगली झाली का, असं तुमचं म्हणणं आहे का नगरसेवकेचं? किंवा जे काम बरोबर नव्हतं, अनेक सत्ताधारी पक्ष स्वतःचा एजेंडा चालवतो, तेव्हा कुठला त्यांचा अजेंडा बरोबर नव्हता, हा प्रस्ताव बरोबर नव्हता आणि या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं, असा प्रस्ताव सांगा. असे अनेक प्रश्न आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांनी विरोध केलेला आहे. नेमका कुठल्या प्रश्नावर मला सांगता येणार आहे नेमकं. आणि आपण काँग्रेस काय, भाजप काय, सेना काय, राष्ट्रवादी काय, ते एकाच डाळीच्या बाजू आहेत. राज्यामध्ये भाजपची सरकार आहे, केंद्रात भाजपची सरकार है, राज्य 3 पक्षों की सरकार है, मिलीजुली सरकार वो चला रहे. हमारा अकेला नगर सेवक क्या लड़ेगा इनसे? फिर भी उनकी उच्च शिक्षित होने की वजह से उन्होंने बहुत सा निधि खींच के लाया है. आपण उमेदवार उभे करणार आहेत का यावेळी? 100%. वंचित बहुजन आघाडी नेहमी निवडणूक खेळते की पाडवणूक खेळते? म्हणजे लोकांचा असा समज आहे की वंचित बहुजन आघाडीचा बरोबर उमेदवार उभा केला किंवा MIMचा बरोबर उमेदवार केला तर बरोबर दुसरा उमेदवार आपल्याला काढून घेता येतो. आदरणीय जज साहेब, एक उत्तम प्रश्न तुम्ही विचारला. मी तुम्हाला याचं चांगलं उदाहरण देतो. जेव्हा भाजपची या महाराष्ट्रात सत्ता होती आणि सेना पाठिंबा काढतो म्हणत होते, तर आदरणीय या देशाचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब मला घाबरू नका फडणवीस साहेब, आमचा बाहेरून तुम्हाला पाठिंबा आहे. याच्यावरून आपण निश्चित करा की बी टीम कोण आहे भाजपची. पुढचा प्रश्न असा आहे, कार्यकर्त्यामध्ये एक सूत्रधार ठेवण्यास शहराचे नेतृत्व सक्षम राहील का? 100% एकत्रच आहेत सर्व कार्यकर्ते आणि येणारी निवडणूक निश्चितच आम्ही जिंकू. प्रश्न असा येतो, अध्यक्ष तुमची तीच परिस्थिती आहे, अध्यक्ष दिसतात पण त्यांची टीम या कार्यकर्ते तुमच्यासाठी काही करताना दिसत नाही. आपण कदाचित त्यांच्याजवळ जाऊन पाहिलं नसेल शहराध्यक्षांकडे, त्यांच्याकडे बरीचशी ओबीसीची मंडळी सर्व समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि जेव्हा जेव्हा आमच्या संघटनेच्या मिटिंगा होतात तेव्हा त्यांचे ते कार्यकर्ते तिथं प्रदर्शन करतात. भरपूर अनेक म्हणजे असंख्य संख्येने. तुमची आंदोलनं भरपूर झाली परंतु फोकसमध्ये एकही आलं नाही आणि मागील 5 वर्षात आपल्या पक्षाने कोणतं भरीव काम केलं?
आमच्या पक्षाने रमाई घरकुल योजनेचा जो विषय असेल आदरणीय पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन तो घरकुलाचा प्रश्न जो रखडला होता कोरोनाच्या नावावर तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि घरकुलाचे कामं जोरात चालू आहेत. राजकारण करता. दुसरं, आपण गटातटाचे राजकारण करता स्वपक्षातच गट तट पाडून नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण करीत गावातील आपल्याच नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू केले. 3, शहर अध्यक्ष झाल्यापासून पक्षातील कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे फोन न उचलणे याबाबत कुरकुर काँग्रेसमध्ये आहे. 4 आणि शेवटचा, एक प्रखर आंदोलक म्हणून किरण देशमुख यांच्या आंदोलनात आता ती धार राहिली नाही. मागील पंचवार्षिक काळात विरोधकांशी जुळून आपली कामे करून घेतली, त्यामुळे आपला विरोध हा जुजबी दिखाऊ विरोध होता असा आरोप आहे. माझं सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात मला 34 वर्ष झाले. मला असं वाटतं एखादं आत्मकेंद्रित राजकारणाचं किंवा स्वार्थीपणाचं एखादं उदाहरण जर आपण देऊ शकले तर मला आनंद झाला असता. हे आमचे आरोप नाही आहेत बापूसाहेब, हे कसं जनतेमधून फिरून आम्ही घेतलेले आहे आणि त्या आरोपांना कदाचित जनतेमध्येच लोकांना माहीत असेल. आपण यांचं खंडन करू शकता का? याचं जर उदाहरण असेल कुठं तर मला कोणी सांगू शकतो आत्मकेंद्रित राजकारण आणि स्वार्थ या 2 विषयाला तिलांजली देऊन 37 वर्षात कार्य करत आलो. कार्यकर्ता हा एका दिवसात घडत. लोकचळवळीतून आलेले कार्यकर्ते जर असले तर निश्चितच गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आपण असे कार्यकर्ते अजून घडवचाल का? माझे कार्यकर्ते आता तुम्ही मला इथे बोलावताना माजी नगरसेवक आणि काँग्रेस येथे उल्लेख केला, शहराध्यक्ष म्हणून उल्लेख नाही केला. त्याच्यामुळे शहराध्यक्ष म्हणून एका पक्षाचा जबाबदार म्हणून उल्लेख न झाल्यामुळे आता त्याचे प्रश्न आम्ही क्षमा मागतोय. सर्वात मोठा म्हणजे शेगाव शहरात आरटीओ कॅम्प नव्हता. बुलढाणा जाऊन प्रत्येकाला 200 रुपये लागायचे, वेळ खर्च व्हायचा. त्यानंतर शेगावमध्ये आरटीओ कॅम्प या ठिकाणी सुरू करून घेतला. रेल्वे थांब्याचं आंदोलन झालं असेल, सईबाई मोठे रुग्णालयातला सोनोग्राफी मशीन बीबी केअर युनिटसाठी बैठा सत्याग्रह झाला असेल, विकास आराखड्यामधले 3 आंदोलन झाले असतील, एसटी डेपोच्या माध्यमातून इंडकचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी एक आंदोलन झालं असेल. परंतु हे एकटं माझं श्रेय नाही आहे, हे सर्व सांघिक समितीचं आणि गावकऱ्यांचं श्रेय आहे. याच्यामध्ये सर्वच लोकांनी आणि सर्वच पक्षाच्या लोकांनी मला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. मग लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं तर त्यांचं तुम्ही समाधान मानसाल का की त्यांच्या सहकार्यामुळेच माझं आंदोलन सक्सेस झालं? नाही, आंदोलन सक्सेस होणं हा पार्ट वेगळा आणि आंदोलनामध्ये चेतना निर्माण होऊन उत्साह निर्माण सर्वांच्या सहकार्याने झाला आणि प्रत्येक आंदोलनाचा रिझल्ट हा मी सर्वांच्या सहकार्याने देऊ शकलो. म्हणजे आपण लोकांमध्ये चेतना निर्माण केली. लोकांनी दिलेल्या मुद्दा माझा जो आंदोलनाचा मुद्दा राहायचा तो लोकहिताचा राहत होता आणि लोकहिताच्या मुद्द्यावर सर्वांना मी विनंतीपत्र पाठवत होतो आणि विनंतीपत्रावर सर्वच पक्ष आणि सर्वच गावातल्या संघटना, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स, वकील, सिनियर्स लोक सुद्धा येऊन त्याच्यामध्ये मी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळेच माझे आंदोलन यशस्वी होऊन जनतेच्या समस्या सोडवू शकतो. आपल्या आंदोलनाप्रमाणे जसे ते चर्चेत राहतात तसे आपला फोन हा मुद्दा सुद्धा चर्चेत राहतो. त्याबद्दल आपले काय मत आहे? हो, फोन हा मुद्दा खूप चर्चेत राहतो बापूसाहेब. एक विषय कसा राहतो, एक सार्वजनिक जीवनात जीवन जगत असताना माणसाची एक पर्सनल लाईफ सुद्धा असते आणि ती जर तुम्ही सकाळपासून जर बैल घाण्याला बांधून ठेवला आणि 24 तास जर त्याला फिरत भर म्हटलं तर ते शक्य नाही. कुठेतरी माणसाच्या आवडीनिवडी, छंद जोपासलेले असतात, काही आवडीनिवडी असतात, काही परिवाराला वेळ द्यावा लागत असतो, काही नातेवाईकांना वेळ द्यावा लागतो. प्रामाणिकपणे कमी माझी काही छंद आहेत आणि ते जर छंद मिळाले असेल आतापर्यंत मी केव्हाचाच स्वर्गवासी झालो असतो, जर या स्पीडनी काम करत राहिलो असतो. आणि आम्हाला अजून शेगावकरांना आवश्यकता आहे किरण बाप्पू देशमुखांची. आपण प्रश्नाकडे जाऊया आता. बाप्पू एवढ्या खात्रीला कसं करता तुम्ही की स्वर्गवासीच झाले असते, नरकवासी का नसते झाले? नाही, तुमची अशी खात्री कशी काढली ते लोकांनी ठरवायचं ना. या कारण सर मी तुम्हाला प्रामाणिक देतो, मी जो विषय करतो ते पूर्ण 100% वेळेतून आणि प्रामाणिकतेने करतो आणि ह्या स्पीडनी जर केलं तर एक माणसाला, कारण मी रेल्वे आंदोलनामध्ये जेव्हा 53 दिवस बसलो ना सर, तर मला शेवटच्या दीपक केळकरच्या ट्रीटमेंटची काम पडलं होतं कारण त्या बसून एक सायकिक होता मनुष्य एकाच विषयात राहिला. म्हणजे बरोबर आहे आपलं म्हणणं, परंतु तरी तुमच्यावर एक आरोप आहे की तुम्ही दबाव तंत्राचा वापर करता. काही गोष्टींना न्याय मिळायला उशीर लागतो, तो टेम्पो तुटायला नको आणि अपेक्षित यश त्या आंदोलनाचं मिळायला पाहिजे म्हणून मला तसं करावं लागतं सर. त्याच्यामुळे
मला ज्या गोष्टी करून घ्याव्या लागतात ते करून घेण्याची माझी एक पद्धत आहे सर ती. त्याला दबावाचा शब्द येत असेल तर तुम्हाला संयुक्तिक नाही वाटत सर, कारण ते सार्वजनिक काम, वैयक्तिक काम नाही सर ते. बापूसाहेब, परंतु त्या स्मशानभूमीवर तुम्ही कब्जा केल्यासारखं झाला याचं विरोधकांचं काही लोकांचं मत आहे. मला नगरपालिकेने सर्वानुमते ठराव दिला देखभाल दुरुस्तीचा शेवटच्या मीटिंगमध्ये करून की देखभाल दुरुस्ती आपण ती करावी, असा अधिकृत ठराव नगर परिषदेने मला सर्व सन्मानित सदस्यांनी अध्यक्षांनी दिला. त्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले आणि आता सुद्धा मानतो. दिला की करून घेतला? दिला काय, सभागृहामध्ये सर्व सदस्यांवर तुम्ही दबाव कसे आणता? अध्यक्षांनी विषयपत्रीवर विषय घेतला, सर्व सन्माननीय सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याला सर्वानुमते अनुमोदन. तुमची परवानगी घेऊन थोडं स्पष्ट बोलू. मी ठराव दिल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर राजकारण झालं की नगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबरमध्येच होत्या आणि नगरपालिकेत आता याचा ठराव पास केला तर आपल्या पक्षाला नुकसान होईल, आपले कार्यकर्ते नाराज होतील, म्हणून मला तो 3-4 मिटिंगा निवडणुका लागल्यामुळे संधी जानेवारीमध्ये मिळाल्यामुळे मला प्रलंबित ठेवण्यात आलं. परंतु सर्वगत चौकशी केल्यानंतर कोणीच ती स्मशानभूमी घ्यायला तयार झालं नाही. त्यांना सगळ्यांना माहिती होती याची अखंड मेहनत याच्यामध्ये आहे आणि हाच हे करू शकतो. इतके उपकरण काढ कोणाला वेळ नाही आणि इतक्या नियोजनबद्ध कोणी करू शकणार नाही, म्हणून ते थकले, म्हणून शेवटी माझा ठराव आला. बरं, निवडणुका उशिरा होऊन राहिल्या तर याच्यात काही आपलं नुकसान होते का? काही खंत वाटते का की वेळेवर निवडणुका झाल्या असत्या तर काही फायदा झाला असता? नफा नुकसान किंवा फायदा तोट्याचा हा प्रश्न नाही. चला प्रश्न, साहेब, आपण भ्रष्टाचाराचे जे आरोप केले ते फक्त अधिकाऱ्यांवर केले. आपल्याला असं नाही वाटत का त्याच्यामध्ये सत्ताधारी सुद्धा दोषी होते? तुमची माहिती कमी आहे. परवाच्या दिवशीच मी शेगाव नगरपालिकेमध्ये अवैध नळ कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे लोक मला भेटायला आलेत 5 ते 7 लोक असे आहे गावामध्ये, त्यांनी पैसे गोळा करून नगरपालिकेत न भरता परस्पर कनेक्शन दिले. मी बापूसाहेब, 2015 मध्ये पक्षाच्या निर्देशांना झुगारून आपण वेगवेगळे गट निर्माण केले, यातून काय साध्य झालं? असं विषय साध्य होण्याचा नसतो. एक काम करत असताना तुमची जर भावना कुठे होत असेल की तुमच्यावर ते कधी अन्याय झाला, जर तुमची भावना झाली तर एक तुम्हाला स्वतःचा वैयक्तिक अधिकार असतो. आणि मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत 5 नगरसेवक होते आणि त्याला गटातटाचं राजकारण नाही म्हणणार, कुठेतरी काही आपलं बोलायचं आणि काही करायचं हा माझा स्वभाव नाही. पक्षाला नुकसान होईल असं कार्य मी कधीही करत नाही. परंतु कुठेतरी अन्याय झाल्याची भावना झाल्यामुळे काही शाब्दिक फटके उडाले, काहींचा इगो थोडासा होता आणि पक्ष म्हटल्यानंतर एका मातेचे 2 भाऊ असतात, एका गाईचं दूध पिलेले असतात, परंतु पुढे इस्टेटीसाठी मारठोकीपर्यंत पुरुषापर्यंत पोचतात. मग हे राजकारण राहते. एक पक्ष विविध जातीचे विविध समाजाचे लोक एकत्र येतो, विविध राहणीमान, आर्थिक परिस्थिती वेगळ्या, वैचारिक पातळी वेगळी, अशा याच्यातून येतो. तर तिथे थोडेफार अशी कला असतात, पण ते आम्ही समेटून घेऊन मग ज्या ज्या चुका माझ्या झाल्या असतील त्या ते पावलं मागं घेऊन ते सर्व मॅनेज करण्याचा प्रयत्न करून आज आम्ही परस्पर कुटुंबासारखं एकत्रित आहोत. बापूसाहेब, आपण पहिल्यांदाच नगरसेवक झालात व त्यात स्वतःसोबत इतरांनाही अपात्र केलं, कारण काय? नाही, अपात्र केलं नाही. मी निवडणूक लढलो ना. मी अपात्र झालो असं निवडणूक लढलं का? शिवाजी गुरुले गटनेते होते आमच्या सुरुवातीला, ते सुद्धा निवडणूक लढले. मग कोण अपात्र झालं? कोणीच अपात्र. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की रात्री आपण नगरसेवक आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहेत कोर्ट सांगते की हे अपात्र आहेत, नगरसेवक नाही आहे. एक तुम्हाला एक कुटुंबामध्ये 2 भावांचा कलह होत असतो, एक पक्षाचं असते पद्धत आणि त्याच्यामध्ये जे झालं त्यावेळेस जे प्रकार झाले ते झाले, त्याच्याबद्दल काही असा विषय महत्त्वाचा नाही वाटत तो. बापूसाहेब, एक डायलॉग तुमचा शेगाव चांगला चर्चेला गेला, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो पिक्चर जनतेला कधी पाहायला भेटेल? माझं आपला एक सुंदर कार्यक्रम आपण घेतला आणि मला खरंच सर्व जे आतापर्यंत वक्ते हॉस्पिटल बसून गेले खूप चांगलं बोलले आणि असे वक्ते गावात तयार व्हायला पाहिजे. पण विशेष अभिनंदन तुमच्यासोबत मी गायकवाड सरांचं पण करेल. एक जनरली मी विषय सांगतो की कोणी अमेरिकेतून किंवा दुबईतून आपल्या शहरामध्ये कोणी उभं राहत नाही. आपल्याच गावातले लोक नगरपालिकेत उभे राहतात आणि आपल्या विविध पक्षाच्या आपापल्या विचारधारेच्या माध्यमातून निवडणूक लढत असतात. कोणाला यश मिळते, कोणाला अपयश मिळते, ही प्रक्रिया चालत राहते. दर 5 वर्षांनी येत असते. यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आपण काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर केला, तर 4.5 वर्ष आपल्या सहित पक्षाकडून कुठलेच आरोप झाल्याचे दिसले नाही. इतका दीर्घकाळ शांत राहण्यामागे कारण काय होतं? असं गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यावर माझ्यावर काही माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, पण तरी त्या माध्यमातून मी नगरपालिकेनं जेव्हा विषय गेला तेव्हा पक्षामध्ये सक्रिय त्या काळात नव्हतो मी, पण माझ्या समितीच्या माध्यमातून मी वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं
आणि वेळोवेळी मुद्दे उचलले, लागलं तर मी तुम्हाला जे पुरावे स्पष्टपणे देऊ शकतो सर्व. जवळपास मी 29 साडेचार वर्षात नागरिकता समितीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले, ज्याच्यामध्ये प्रत्येक विकास कामावर बोर्ड लावलेला नव्हता, आजही कधी लावलेला नाही 5 वर्षात त्यांनी. हा प्रश्न लागलेलाच नाही कुठे. म्हणजे एक दर्शनी ठिकाणी स्फोट होतो, मग किती रुपयाचं काम आहे, कोणता ठेकेदार आहे, त्याचा कालावधी काय, कार्यकाळ काय, त्याची अंतिम मुदत काय कामाची, असं कुठे जे काही शहरात बोर्ड लागले नाही. हे नगरपालिका कॉम्प्लेक्स सुरू या ठिकाणी सुद्धा बोर्ड आपल्याला बघायला दिलेला नसेल. हे बोलण्याचे विषय असतात, वैयक्तिक विषयात जात नाही मी. परंतु प्रक्रिया काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सभागृहात मांडली गेली नाही, अशातला हा भारत चुकीचा आहे. कारण कसं असते, मग काही बोलायचं, आपली वेळ मारून नाही सभागृहामध्ये मस्के लावायचे आणि आपले प्रमुख टेंडरच्या माध्यमातून. परंतु त्या टेंडरमध्ये ज्या निविदेमध्ये किंवा ज्या विषयपत्रिकेवर जो विषय आला त्या विषयामध्ये काही बदल त्यांनी आमच्या नेत्यांच्या, काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून केले, तेव्हा जो ठराव मंजूर झाला. हे जर म्हणत असेल तर या खोट्या गप्पा आहेत. आणि 5 वर्षाच्या काळात सर मी जज साहेबांचं सर्वांचं जनतेसुद्धा लक्ष वेधू इच्छितो की 5 वर्षाच्या काळात एक सुद्धा धोरणात्मक निर्णय शेगाव नगर परिषदेच्या सभागृहात मांडण्यात आलेला नाही. आपल्या पक्षानं कुठंतरी विरोध केलेला नाही. 100% जे विषयपत्रिकेवर विषय आले त्या पक्षाचे सन्माननीय गटनेते, आमचे विरोधी पक्षनेते प्रफुल्ल ठाकरे असतील, आमचे स्वीकृत सदस्य शिवाजीराव बुरुंगले असतील, यांच्याशी प्रत्येक विषयाची चर्चा त्यांनी केली. आणि त्या विषयामध्ये जर जनतेच्या कामामध्ये, विकास कामामध्ये जर ते आवश्यक तो बदल करत असतील, आता गायकवाड सरांनी सांगितलं की जर तुम्ही संवाद साधून जर बदल करत असेल तो मान्य आहे. आणि प्रत्येक यशस्वी ठरावाच्या मागे काँग्रेस पक्षाचा बदल आहे, म्हणूनच त्यांचे ठराव पास झाले. असे तर भरपूर विषय आहेत. आता काही एखादा सांगा आम्हाला. एक मिनिट सांगतो मी तुम्हाला. कुठल्या विषयामध्ये आपण जात असताना आपण त्यांना सुरुवातीला त्यांनी इथलं हे कॉम्प्लेक्स बांधलं. हे कॉम्प्लेक्स आहे शेगाव नगरपालिकेचं आर्थिक बजेट आहे 3.5 कोटी रुपयाचं, आणि नगरपालिका फंडातून 8 कोटी रुपयाचं काम दिलं. आणि ते काम दिल्यानंतर ते इलेक्ट्रिकचं टेंडर घेतलं नाही. ते झालं संविधानिक झालं ते चौकटीमध्ये. परंतु ज्या नगरपालिकेचं बजेटच 3.5 कोटीचं आहे ते नगरपालिका फंडातून 8 कोटीचं होते कसे, हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वेगळं इलेक्ट्रिकचं 1 कोटी रुपयाचं आणि कलरिंगचं 1 कोटी रुपयाचं. तर त्याच्यामध्ये तेव्हा 15 लाखाचं ऑप्शन करणार होते. तेव्हाच आम्ही मुद्दे उचलले की सामान्य माणसाला 15 लाख डिपॉझिटवर हराची पद्धती ते 30-30 लाखापर्यंत गेलं असतं. मार्केटचा विषय आता बस स्टँडवरचं मार्केटचं हे झालं. 29 लाखा 25 लाखामध्ये 135 स्क्वेअर फूट दुकानं गेले. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते. मी आता परवा अजितदादांना पत्र दिलं की विकास आराखडा अजूनची फाईल बंद झाली नाही, त्याचं दार उघडं आहे. तरी तुम्ही जर आज तुम्ही पैसे दिले तर आम्ही 400 दुकानं रोजगारासाठी युवकांसाठी शेगाव शहरात बांधून 5 लाख बेरोजगार लोकांना, 400 लोकांना 5 लाखात दुकान नगर परिषद देऊ शकतो. कर्तव्य राहते ते केलं पाहिजे. विरोधाच्या ठागी विरोध झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी मन मोठं करून जे चुका त्या मान्य करून लोकांच्या कामामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो हे मान्य करून जर चाललं असं तर गाव चालेल. पण या कार्यकाळात लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपले लोक निवडताना आणि कोणाचं पाठबळ करताना आपण लोक निवडले पाहिजेत. उद्या किरण देशमुख जर चूक करत असेल तर किरण देशमुखला बाजूला सारायला एक सेकंद सुद्धा तुम्ही लावू नका की बदमाश आहे, बोलला काय होतं आणि तिथे नगरपालिकेत जाऊन केलं काय. हे जोपर्यंत जनता करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने गावाचा विकास साधला जाणार नाही. कोणतीही नगर परिषदमध्ये कोणाची सत्ता असू द्या, कामं कमी अधिक प्रमाणात होतात. या नगरपालिकेच्या गेल्या 5 वर्षाच्या काळात अति कामं झाले. तुम्ही जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हापासूनच हे जे नगर परिषदेच्या विरुद्ध मुद्दे उचलण्यात येत आहे. परंतु या 4 वर्षाच्या काळामध्ये काही 1-2 विषय जर सोडले तर काही मुद्दे काँग्रेसकडून उचलल्या गेलेले नाहीत. त्यामुळे प्रश्न इथं हा निर्माण होतो की काँग्रेसच्या फक्त 2 सीटा होत्या 2016च्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे ह्या सगळं असताना तुम्ही या 4 महिन्यापासून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलत आहात. त्यामुळे तुम्हाला किती विश्वास आहे की या सीटामध्ये वाढ होईल का? अशा पद्धतीने जर 5 वर्ष तुमचा पक्ष लोकांसमोर गेला, त्यामुळे तुम्हाला काय कॉन्फिडन्स आहे? मी एक जनसामान्य करत असताना पक्षीय ध्येय धोरण आपल्याला घेऊन प्रत्येकच कोणी आपापल्या पक्षात ध्येय धोरण घेऊन चालतो, पण नाही, हे सुद्धा माझा पक्ष ठरवेल. त्याच्यामुळे पुढचा आज ज्या गोष्टी काल्पनिक आहेत त्या शक्य नाही. एक चांगला कार्यक्रम शेगाव शहराला दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. त्या निवडणुकीमध्ये भोगला, ते सत्तेत येऊ नाही शकले, त्याचा परिणाम त्यांनी मागच्या याच्यामध्ये भोगला. ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. शैलेंद्र दादा पाटील यांना विनंती करतो. आदरणीय शैलेंद्र दादा.
त्याचा असा आरोप आहे की पहिला, आपला नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण कधीही नगर परिषद डोकावून पाहिले नाही. दुसरा, एक प्रभावशाली विरोधक म्हणून शेगावकरांच्या हिताकरिता कोणतेही आंदोलन केले नाही किंवा नवीन योजनांकरिता भांडलात नाही. तिसरं, ज्या प्रभागात आपण निवडून आला आहात त्या प्रभागात सुद्धा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण ठोस प्रयत्न केल्याचे दिसले नाही. 4, आपल्या 1.25 वर्षाच्या नगर अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर लोक आपल्याकडे एक खमकी उदयोन्मुख नेतृत्व म्हणून बघत होते. मात्र नंतर आपण निवडणुकीतून बाहेर राहून जनतेच्या आशेचा भंग केला असे आपल्याला वाटत नाही का? 5 आणि शेवटचा, आपल्या नगराध्यक्ष पदानंतर जे गटाटटाचे राजकारण सुरू झाले त्याला आपण रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला आपली अप्रत्यक्ष सहमती होती. त्याच्यावरती जो पहिला आरोप लावला, 1.25 वर्षा काळानंतर मी नगरपालिकेत डोकावून पाहिलं नाही. नगरपालिकेमध्ये ज्या 5 वर्षाच्या सर्वसाधारण सभा ज्या पूर्ण झाल्यात, विशेष सभा झाल्यात किंवा ज्याही कुठल्या सभा झाल्या असतील किंवा ज्याही नगरपालिकेत जे काही मूलभूत प्रश्न असतील, तर मी माझ्या 5 वर्षाच्या संपूर्ण काळामध्ये एकही सर्वसाधारण सभा, विशेष सभा किंवा ज्याही काही मिटिंग झाल्या असतील त्या कुठल्याही मिटिंगला मी गैरहजर आलेलो नाही. मला असं वाटतं की माझ्या 5 वर्षाच्या आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये काही, मला वाटतं मागच्या वर्षी फार मोठे इथे आपण पहिलं तर आंदोलन केलं होतं, जे देशव्यापी आंदोलन झालं होतं, त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला होता आणि जनतेच्या साठी भांडलो नाही असं होणारच नाही. बापूंनी तारीख सांगितली होती 7/7/2014 साली. ती मीटिंग लावण्याकरता, शिखर समितीची मीटिंग लावण्याकरता कितीतरी सारे प्रयत्न केले. विरोधी पक्ष नेता विधानसभेचा, विधान परिषदेचा, त्याच्याकडे पाठपुरावा केला. सत्तेमध्ये आम्ही होतो, सत्तेमध्ये आम्ही असताना सुद्धा विरोधकांचा तिथे सपोर्ट घेतला आणि ती शिखर समितीची मीटिंग लावली. तुमचा एक असा आरोप आहे की माझ्या प्रभागाकरता, प्रभाग क्रमांक 4 त्यावेळेचा खामगाव रस्त्या पलीकडील पूर्ण भाग आणि काही अलीकडील भाग, सुरुवातीला विकास आराखड्यामध्ये तिथे भूगोटारी योजना नव्हती. त्याच्याकरता 19 कोटी रुपये सतत प्रयत्न करून त्या ठिकाणी भूगोटारी योजना, जिथे नाल्यांचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये, कारण ती नवीन वस्ती होती, तर भूगोटारी योजना त्या ठिकाणी मी आल्यानंतर ती सँक्शन करून घेतली आणि त्याच्याकरता निधी मागवला. आणि त्या काळात त्या ठिकाणी त्या प्रभागाचा विकास त्या काळानंतरच कुठेतरी त्याला फार जोराने झाला असं मला वाटतं. आपल्या प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे की माझा 1.25 वर्षाचा काळ नंतर जनता माझ्याकडे या पद्धतीने बघितली, त्याच्यामुळे मी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून जनतेने माझ्याकडे बघितलं असेल. मी उभं राहायचं नाही राहायचं तेव्हाचे काही विषय असतील त्याला मी आज उत्तर देऊ शकत नाही. आता आपण नगर परिषद मध्ये येसाल का परत निवडणुकीमध्ये? मग प्रत्येक जो राजकीय व्यक्ती राहतो त्याला असं कधीच वाटत नाही की तो घरी बसला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कुठेकडे काहीतरी प्रयत्न करत असतो. येणारा काळच ते ठरवेल. काय मी नगर अध्यक्ष असताना गट तट सोडून द्या, पण तुम्ही विरोधक भाजप असो, शिवसेना असो त्या काळामधली किंवा काय जे काही कोणी असेल किंवा जनता असेल, कुठल्या धर्माचा जातीचा व्यक्ती असेल, माझ्याकडे गट तट दुश्मन विरोध हा कधी विषय नव्हताच. मी झाल्यानंतर ती परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्याकरता भरपूर सारा प्रयत्न केला आणि सगळे सोबतच आहे. आता परत तो प्रयत्न नक्कीच केलेला आहे. नाही, कसं आहे की अपात्रतेचा शिक्का सुद्धा त्याच कार्यकाळात लागला. नाही, तो त्या काळाने दिलं ना ते. त्याला कारण मी नव्हतं ना. काळ असावा का मग? येस येस, ती परिस्थिती असेल, काळ नसेल, ती परिस्थिती झाली असेल तेव्हा तिथे. आपल्यामध्ये त्याला कारणीभूत कोण? तेच तर परिस्थिती झाली सर ना, कारणीभूत नाही सांगता येत ना मला. व्यक्ती नसावा. व्यक्ती नसेल नक्की. व्यक्ती तर बघा, व्यक्ती जर कोणी असता तर आज त्याच्यावरती नाव ठेवलं गेलं असतं. व्यक्ती नसते राजकारणामध्ये, कधी कोणाची व्यक्ती ही कारणीभूत नसते, परिस्थिती असते. आज जो जवळ आहे तो उद्या दूर जाईल, राजकारणामध्ये दूर गेल्यानंतर तो परत जवळ येईल. त्याच्यामुळे राजकारणामध्ये दुश्मन हा कधीच नसतो. राजकारणामध्ये त्या काळातील विरोधक असतो, त्या काळातील कुठेतरी तो एक काळ असतो, परिस्थिती तयार झालेली असते. दादा, तुम्ही नगराध्यक्ष असताना केलेली कामे पाहता एक नगरसेवक म्हणून नागरिकांना सेवा देण्यास आपण कमी पडला असे आपल्याला वाटत नाही का?
नगरपालिकेमध्ये जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा सभागृहामध्ये गेलो तेव्हा नगराध्यक्ष म्हणून सभागृहामध्ये गेलो. सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत फार म्हणजे 5ही वर्ष फार चांगलं काम केलं. अध्यक्ष असताना नगरपालिकेत नगरसेवक असताना मला असं वाटतं की नगरपालिकेच्या 3 मूलभूत सुविधा ह्या जनतेला देणं फार महत्त्वाच्या असतात. बाकी भरपूर काही कामं असतात. त्याच्यामध्ये प्रथम मध्ये साफसफाई, दिवाबत्ती आणि लोकांना स्वच्छ पाणी पुरवणे. मी नगरपालिकेमध्ये किंवा नगरसेवक असताना माझ्या प्रभागामध्ये पाणी लोकांना 35 रुपये बॅरलने विकत घ्यावं लागत होतं. मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा प्रथम सर्वात पहिले आटापिटा करून खूप काही कष्ट करून लवकरात लवकर त्या भागामध्ये ती योजना जी आपल्या या आघाडी सरकारनं शासन केली होती, नगरपालिकेच्या त्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या तेव्हा तत्कालीन काळामध्ये आलेली होती, तर तो लवकरात लवकर त्या जनतेपर्यंत पोहोचण्याकरता तो प्रयत्न केला. मी आल्यानंतर दिवाबत्तीची फार मोठे टेंडर नवीन काढलेत आणि नवीन पोल, नवीन फोकस, नवीन दिवाबत्ती फार मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा. माझ्या नगरसेवक असताना त्या प्रभागामध्ये जनता असे म्हणायची की आम्ही साफसफाई कर्मचारी कधी बघितलाच नव्हता. तर तिथे आजही साफसफाई कर्मचारी तिथे पोहोचतो. प्रभाग रचना स्वच्छतेकरता पूर्ण गावामध्ये आम्ही ती योजना तयार केली होती आणि त्या योजनेनुसार आजही 10 वर्षानंतर त्या परिस्थितीत त्या पद्धतीनुसारच काम होतं, याचा मला अभिमान आहे. म्हणजे मी तिन्ही ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने काम केलो, अध्यक्ष आणि नगरसेवक. मला स्वतःला खूप समाधान आहे त्या गोष्टीमध्ये. गावातील जे अतिक्रमण आहे याबद्दल तुमचं मत काय? अतिक्रमण शेगावमध्येच नाही, अतिक्रमण हे संबंध देशामध्ये असू शकतं, गावावरच थांबू ना, असू शकतं. अतिक्रमण बघा, जेव्हा नोटबंदी आली होती तेव्हाही काही म्हणजे मी भ्रष्टाचाराला किंवा झिरो अमाऊंट काय त्याला म्हणतो 2 नंबरच्या पैशाला समर्थन करायला नाही आहे, पण तेव्हाही काही अर्थतज्ञांचं मत होतं की भारत हा म्हणजे आर्थिक काही भागामध्ये भारत हा त्या 2 नंबरच्या पैशांमुळे कुठेतरी टिकला आर्थिक याच्यामध्ये देशामध्ये. मला असं वाटतं की अतिक्रमण नक्कीच कमी असावं. म्हणजे एक उदाहरण दिलं मी, काही ठिकाणी फेरीवाले असोत, काही ठिकाणी नगरपालिकेच्या त्या भूमिका असल्या पाहिजेत. अतिक्रमण कमी असलं पाहिजे, पण अतिक्रमण हा एक पाठ असू शकतो, पण त्याच्यावरती प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने प्रत्येकाने कुठेतरी बंधन असलं पाहिजे. पण एक तो पाठ आहे जीवनशैलीचा, त्याला आपण 100% नाही थांबू शकत. येत्या निवडणुकीत आपला पक्ष सत्तेत येऊ शकतो? सत्तेत आलाच पाहिजे. या शेगावसाठी काँग्रेस आणि आमच्या पक्षाशिवाय पर्याय नाही असं आजच्या तारखेत तरी दिसतो. कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे आम्ही बघितलेलं आहे, तर ते नक्कीच काँग्रेसशिवाय तर नक्की पर्याय नाही. आणि जनतेला सुद्धा हा विषय कळलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचे 20-25 किंबहुना सर्व नगरसेवक इथे निवडून येतील, याच्याबद्दल मी शाश्वत आहोत. दादा, दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा क्रीडांगण हा विषय निवडणुकीचा मुद्दा का होत नाही? नाही, हा नगरपालिकेचा दर्जेदार शिक्षणाची जे नगरपालिकेच्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी किंवा त्या आता काय होतंय माझ्या की नगरपालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा मला वाटतं हा कुठेतरी कमी असतो. कारण की हे हाय लेवलचे कामं आहेत. नगरपालिकेमधले जे कामं आहेत ते या मुद्द्यांवरती नगरपालिका निवडू शकत नाही. नगरपालिका ही गावाला मूलभूत सुविधा आणि स्वच्छता या पद्धतीने देऊ शकतो. मला वाटतं आपला मुद्दा शिक्षण हा मूलभूत सुविधा. आणि 5 वर्षा अगोदर आपण एक कार्यक्रम घेतला होता, त्याच्यातही आपण हा मुद्दा घेतला होता. कारण नगर परिषदेच्या शाळांमधून सुद्धा आपल्या गावात डॉक्टर, इंजिनियर आणि उच्च पदस्थ लोक गेले. बरोबर आहे. स्वतः आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या शाळेमधूनच पुढे गेलेलो आहोत. नगरपालिकेची शेगावची जी शाळा क्रमांक 5 आहे ती आजही शेगावमध्ये चांगल्या शाळेमध्ये त्याची गिनती होते असं मला वाटतं. आणि नक्कीच त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि नक्की देऊ. जी सत्ता आल्यावर शिक्षणावर भर दिला जाईल का नगरपालिकेच्या? द्यायलाच पाहिजे. आम्ही असताना त्यावेळेस दिला होता. मी प्रत्येक नगरपालिकेच्या शाळामध्ये विशेष करून
ती जी 5 नंबरची विवेकानंद स्वामी विवेकानंद स्कूल आहे त्या ठिकाणी आम्ही असताना 100% 10वीचा त्या ठिकाणी तो रिझल्ट लागलेला होता. 10वीचा रिझल्ट हा बोर्ड घेते, त्याच्यामुळे तो काही आपण लोकल लेवलला होत नाही. 100% नगरपालिकेची शाळा 10वीचा रिझल्ट देऊ शकतो, हे एक उत्तम उदाहरण शेगावसाठी आहेच. दादासाहेब, आपल्यामध्ये भ्रष्टाचार कोण करतो? अधिकारी की जनप्रतिनिधी? भ्रष्टाचाराला दोन्ही चाकादारात म्हणता येतील, लागता येतील. कारण की अधिकारी हा प्रथमतः दिसतो. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा कुठेतरी राजकारणाने केला नाही पाहिजे. आता याच्यावरती हा म्हणजे इतकं स्पष्ट राहील. नाही, चालत्या गाड्या पण ते कमी असायला पाहिजे. नक्कीच ते नाही चालायला तर नकोच. त्या गोष्टीला माझा खूप जास्त विरोध आहे, पण नाही करू शकत. एकटा किंवा दोन कोणी काही करू शकत नाही. नक्कीच तो कमी व्हायला पाहिजे किंवा नाहीसा वाचायला पाहिजे. पण त्याला दादा, आपल्या संत नगरीत किराणा दुकानात सुपर शॉप मॉलमध्ये वाईन विकली जावी याचे तुम्ही समर्थन करता का? अल्कोहोल विक्री आणि वाईन विक्री या दोन गोष्टीमध्ये फार मोठा फरक आहे. वाईन मला असं वाटतं जे की मी वाईन सुद्धा घेतलेलं नाही, अल्कोहोल सुद्धा घेतलेलं नाही. मी फार त्या गोष्टीपासून लांब आहो. त्याच्यामुळे जो घेतो त्याला तो प्रश्न विचारायला जास्त उत्तम झालं असतं. पण मी जे काही पाहिलेलं आहे, वाईन ही बरेच परिवारामध्ये सुद्धा घेतलं जातं. पण ती आपली संस्कृती नाही. हा जो वाईन बद्दल सरांनी जो आज सविस्तर हे केलेलं आहे, हे प्रत्येक वृत्तपत्रामध्ये आणि आपल्या या इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून असोत, सोशल मीडियावरून असोत, तर प्रत्येकाने हा विषय आवर्जून सांगितला पाहिजे. मी याबद्दल महाराष्ट्र सरकारचं फार अभिनंदन करतो की त्यांनी असा उत्तम असा निर्णय घेतलेला आहे. आणि मी हे सांगून आलो होतो, सरांनी थांबवलं की वाईन ही परिवारामध्ये सुद्धा घेतलं जातं, त्याच्यामुळे वाईनमध्ये वाईट नक्कीच काही नसावं असं मला वाटतं. पण कसं आहे, मागच्या 5 वर्ष अगोदर आपल्याच काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष यांनी गावामध्ये दारू विक्रीबद्दल एक ठराव मंजूर केला होता. त्याच्या समर्थनात राहसाल ना? त्यावेळेला मी सुद्धा स्वतः नगरपालिकेमध्ये होतो, त्याच्यामुळे मी त्याला समर्थन तेव्हाही केलेलं नव्हतं. कारण दारूबंदी जिथे असते तिथे दारू जास्त विकल्या जाते आणि तिथे दारूचा जास्त भ्रष्टाचार होतो असं मला वाटतं. मी नगरपालिकेमध्ये असताना मी त्याला समर्थन केलेलं नव्हतं. पर्यंत तरी नगराध्यक्षामध्ये काँग्रेसमध्ये कधीही चढाव झालेला नाही आहे. काँग्रेसचा एकानेच फॉर्म भरला आणि तो देऊन आला. भविष्यात नक्कीच असं होईल. पक्षामध्ये त्याग ही भावना नक्कीच आहे आणि भविष्यात ती तशीच राहील. तुम्ही स्टॅम्प घेऊन या, मी आता इथं सभेसमोर लिहून देतो. भविष्यात गाठ पडणार नाही. श्री पांडुरंग काका बोज. सर, एक माहिती देऊ इच्छितो. या स्टेजवर ते बोलू इच्छित होते, व्यासपीठावर बोलू इच्छित होते, परंतु सकाळपासून त्यांच्या घशाला त्रास झालेला आहे. भविष्यात हाच कार्यक्रम निवडणुकीच्या आधी झाला तर मी आपल्या सर्वांना प्रश्नाचे उत्तर देईन. अगदी बरोबर. भविष्यामध्ये असाच कार्यक्रम परत जर का निवडणुकीच्या वेळेस झाला आणि तब्येत गळ्याची चांगली राहिली तर ते या व्यासपीठावर बोलतील आणि मोकळ्या मनाने बोलतील असं त्यांचं म्हणणं आहे. पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार होत आहे. त्यांची सुद्धा भर घाला. निकाल आहे का काही कार्यक्रमाचा? हॉट सीट या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट असं आयोजन जे उत्कृष्ट झालं त्याबद्दल सर्वप्रथम या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब मीडिया या तिन्ही क्षेत्रातील सर्व आयोजक पत्रकारांचं अभिनंदन करतो. ठिकाणी जे लोक आलेत सर्व, त्यामध्ये अनुक्रमे भाजपचे नितीनजी शेगोकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेशजी साळुंके, प्रभाकरराव पौरकर वंचित बहुजन आघाडी, त्यानंतर श्री किरण बाप्पू देशमुख काँग्रेस नेते, शैलेंद्रदादा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पांडुरंगदादा बुच या सर्व लोकांनी आपल्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या परीने उत्तर देण्याचा एक प्रयत्न केलेला. फक्त काहीतरी करून खा असा विषय लोकांचा एक मानसिकता तयार झालेली आहे. परंतु महत्त्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की अशा एखाद्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन व्हावं. त्या कार्यक्रमामध्ये खुल्या दिलाने या ठिकाणी मंचावर यावं. काय विचारणार आहेत लोक याच्याबद्दलची माहिती नसताना त्या प्रश्नांना, अचानकपणे आलेल्या प्रश्नांना व्यवस्थितरित्या उत्तरं द्यावीत. आणि यासाठीचं जे धाडस लागतं
ते धाडस, ते नेतृत्व गुण, ते नेतृत्व कौशल्य या छोट्याशा आपल्या शेगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे हे या ठिकाणी आपण सांगू इच्छितो. त्यामुळे ते सर्व जे लोक या ठिकाणी आलेत ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करायला हरकत नाही. तर असं या ठिकाणी म्हणता येईल की या ठिकाणी येऊन जनतेच्या समोर पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाण्यासाठी ही लोक सक्षम आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी आपण फक्त शेगावच्याच प्रतिनिधीला जबाबदार धरणार असं होणार नाही. नगरपालिका आहे, नगरसेवक आहे, त्याच्या मर्यादा आहेत, त्या सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. खूप छान कसा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या आयोजकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला. अशा पद्धतीचे कार्यक्रम समाज प्रबोधनाचे म्हणजे व्हायलाच पाहिजे. शेवटी कसं असतं की आईने में संवरता है हर कोई. आईना सामना रख के उसके अंदर अपने रूप निखारण्याचा प्रश्न असतो. तो आईने में संवरता है हर कोई, लेकिन क्या आईने से साफ जिंदगी जीता है हर कोई. आणि जनतेने सुद्धा आक्रमक व्हावं, जनतेने सुद्धा प्रश्न विचारावे, जनतेने सुद्धा आपण निवडून दिलेल्या लोकांना जाब विचारण्याचा अधिकार आहे हे समजून घ्यावं. आणि आजच्या या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल पुनश्च एक वेळ अभिनंदन करून आयोजकांसाठी एक वेळ टाळा वाजवायला हरकत नाही. निवडणुकीच्या माध्यमातून समोर जाताना प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा म्हणजे मी आता ठामपणे सांगू इच्छितो की केंद्रामध्ये जे सरकार आहे नरेंद्र मोदीचं, त्या सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्याच्या खूप पद्धतीने जवळ जाऊन त्यांनी कामं केलेली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही राम मंदिर करणार. ते कशा मार्गाने केलं हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या त्यांनी जे 3-4-5 कायदे केले त्याच्यावरून लक्षात दिलं. थोडक्यात ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर तुमचा एक पक्षाचा जाहीरनामा जो शेगाव नगरपालिकेचा राहील, प्रत्येक पक्षाचा युती झाली तर युतीचा जाहीरनामा, त्या जाहीरनाम्याला परिपूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर शहराचा विकास कोणीही थांबू शकत नाही. तेव्हा जाहीरनामा द्या आणि जाहीरनाम्यानुसार कार्य करा. एवढं जर का झालं तर निश्चित रूपाने आम्ही पंच म्हणून या ठिकाणी जे आम्हाला बोलावण्यात आलं त्याबद्दल त्यांचाही मी आयोजकांचा आभार मानतो. महेंद्रजी व्यास यांचंही मत आम्ही घेतलं, हे माझ्या बोलण्यातून जे आलेलं आहे. सतीश अप्पा दुडे यांचंही मत घेतलं, अविनाशी दळवींचंही मत घेतलं. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचे धन्यवाद, आभार.